नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग पाथबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, डिस्क्राईब क्लाउड कॉन्सेप्ट्स. खरं सांगू, हे नाव ऐकूनच मला थोडं दडपण आलं होतं. क्लाउड, इन्फ्रास्ट्रक्चर हे शब्द म्हणजे माझ्यासारखा सामान्य माणसाला वाटतं की अरे देवा, हे काहीतरी खूपच टेक्निकल असणार. हा. आणि नेमकी हीच भीती घालवण्यासाठी आपण आजची ही चर्चा ठेवली आहे. म्हणजे बघा, क्लाउड हा शब्द आपण रोज कुठेतरी ऐकतो वाचतो, पण त्याचा खरा अर्थ काय हे खूप कमी लोकांना माहीत असतं. तर आज आपण काय करणार आहोत, या शब्दाच्या आत जे तंत्रज्ञान आहे ना, ते अगदी सोप्या आपल्या रोजच्या भाषेत समजून घेणार आहोत. समजा आपण एका मोठ्या रहस्यमय इमारतीत शिरतोय आणि मी तुमचा गाईड आहे. उत्तम. मला तर गाईडची नक्कीच गरज लागणार आहे. तर मग या लर्निंग पाथमध्ये एकूण 3 मुख्य भाग आहेत, म्हणजे मॉड्यूल्स. आपण एक एक करून पुढे जाऊ. चला तर मग पहिल्या मॉड्यूलवर येऊया. याचं नाव आहे डिस्क्राईब क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, सुरुवात कुठून करायची, हे म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी कम्प्युटर वापरणं आहे का? तुम्ही सुरुवात अगदी अचूक पकडली आहे. हो, मूळ कल्पना तीच आहे. चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या घरी एक मोठा लग्न सोहळा आहे. त्यासाठी तुम्हाला एक मोठी जागा हवी, भरपूर खुर्च्या, टेबल, लाइटिंग, केटरिंग सगळं हवंय. आता तुम्ही काय कराल? स्वतःची जमीन विकत घेऊन त्यावर एक मोठा हॉल बांधाल? अजिबात नाही. ते तर वेडेपणा ठरेल. मी सरळ एक चांगला फंक्शन हॉल किंवा मंगल कार्यालय भाड्याने घेईन. काम झालं की झालं. ही खूप खर्चिक आणि किचकट गोष्ट आहे. त्याऐवजी मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल यांसारख्या कंपन्यांनी काय केलंय? त्यांनी असे लाखो सर्व्हर्स असलेले प्रचंड मोठे डेटा सेंटर्स उभारले आहेत. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडून या सर्व्हर्सची शक्ती आणि जागा भाड्याने घेतो. लग्न झालं की हॉल रिकामा, तसंच तुमचं काम झालं की तुम्ही भाडं देणं बंद करू शकता. अच्छा, म्हणजे हा पे पर यूज प्रकार आहे. वापरा आणि पैसे द्या. पण मला एक प्रश्न आहे. मी हॉल भाड्याने घेतला, तो हॉलची स्वच्छता, सुरक्षा ही मालकाची जबाबदारी, पण माझ्या कार्यक्रमात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी तर माझीच असेल ना? इथे तसंच काहीच आहे का? तुम्ही अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. यालाच म्हणतात सामायिक जबाबदारीचं मॉडेल. शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. हो, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. यात कसं असतं की क्लाउड सेवा देणारी कंपनी म्हणजे तो हॉलचा मालक. तो सर्व्हर्स चालू ठेवणे, नेटवर्क सांभाळणे, भौतिक सुरक्षा देणे यांसारख्या गोष्टींची जबाबदारी घेतो. पण तुम्ही त्या सर्व्हरवर कोणता डेटा ठेवता, तो कसा सुरक्षित ठेवता, ही जबाबदारी तुमची म्हणजे वापरकर्त्याची असते. ही जबाबदारी विभागलेली असते. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. पण हे सगळे फंक्शन हॉल एकाच प्रकारचे असतात का? म्हणजे काही छोटे, काही मोठे, काही फक्त खास लोकांसाठी वगैरे? नक्कीच. इथेच क्लाउडचे 3 मुख्य प्रकार येतात: पब्लिक, प्रायव्हेट आणि हायब्रिड. पहिला म्हणजे पब्लिक क्लाउड. हे म्हणजे शहरातली सार्वजनिक बस किंवा मेट्रो. कोणीही तिकीट काढून वापरू शकतं. प्रवास खूप स्वस्त असतो, पण तुम्हाला इतर प्रवाशांसोबत जागा वाटून घ्यावी लागते. अच्छा. दुसरा प्रकार आहे प्रायव्हेट क्लाउड. हे तुमच्या स्वतःच्या गाडीसारखं. पूर्णपणे तुमची, पूर्ण नियंत्रण तुमचं, पण गाडी, पेट्रोल, देखभाल सगळा खर्च तुमचाच. हे खूप महागडं असतं. फक्त बँका किंवा सरकारी संस्थांसारख्या मोठ्या कंपन्यांनाच परवडतं. ज्यांना सुरक्षेचे नियम खूप कडक असतात. अगदी बरोबर. आणि तिसरा, जो आजकाल सर्वात लोकप्रिय आहे, तो म्हणजे हायब्रिड क्लाउड. हे म्हणजे गरजेनुसार स्वतःची गाडी वापरणे आणि गरजेनुसार टॅक्सी किंवा मेट्रोने प्रवास करणे. म्हणजे एखादी बँक आपल्या ग्राहकांची अतिसंवेदनशील माहिती स्वतःच्या प्रायव्हेट क्लाउडवर ठेवते, पण बँकेची वेबसाईट ज्यावर खूप गर्दी होते, ती गर्दी सांभाळण्यासाठी ते पब्लिक क्लाउडचा वापर करतात. वाह! हे हायब्रिड मॉडेल खूपच हुशारीचं वाटतंय. आणि सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खर्च वाचतो. यालाच काहीतरी कॅपिटल एक्सपेंडिचर वगैरे म्हणतात ना? बरोबर. पारंपरिक पद्धतीत सर्व्हर्स विकत घेण्यासाठी सुरुवातीला जो मोठा खर्च करावा लागतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपेक्स म्हणतात. तर क्लाउडमध्ये तुम्ही दर महिन्याला जेवढं वापरता तेवढंच बिल भरता, विजेच्या बिलासारखं. याला ऑपरेशनल एक्सपेंडिचर किंवा ओपेक्स म्हणतात. ओपेक्स, कळलं. यामुळे स्टार्टअप्स किंवा छोट्या कंपन्यांना सुरुवातीला कोट्यावधी रुपये गुंतवण्याची गरज पडत नाही. हा एक क्रांतिकारी बदल आहे. अप्रतिम. तर पहिला मॉड्यूल क्लाउड म्हणजे काय हे अगदी स्पष्ट झालं. आता दुसऱ्या मॉड्यूलकडे वळूया. डिस्क्राईब द बेनिफिट्स ऑफ युझिंग क्लाउड सर्व्हिसेस. म्हणजे क्लाउड का वापरायचं, याचे नेमके फायदे काय. यातला पहिलाच शब्द आहे हाय अवेलेबिलिटी.
हा काय प्रकार आहे? हाय अवेलेबिलिटी म्हणजे तुमची सेवा सतत उपलब्ध असणे. चला, आपल्या आवडत्या आईस्क्रीमच्या टपरीचं उदाहरण घेऊया. विचार करा, तुमच्या शहरात एक अशी आईस्क्रीमची टपरी आहे जी दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस उघडी असते. वाव. तुम्ही मध्यरात्री गेलात तरी तुम्हाला तुमचं आवडतं आईस्क्रीम मिळणारच. क्लाउडवर असलेली तुमची वेबसाईट किंवा ॲप त्या आईस्क्रीमच्या टपरीसारखं असतं. ते जवळजवळ कधीच बंद पडत नाही. आणि याच्याच पुढे स्केलेबिलिटी असाही एक शब्द आहे. त्याचा काय संबंध? त्याचा थेट संबंध आहे. समजा त्या आईस्क्रीमच्या टपरीवर अचानक शाळेची अख्खी बस आली, हां. तरी त्यांच्याकडे सगळ्यांना पुरेल एवढा स्टॉक आणि ते देण्यासाठी अतिरिक्त माणसं तयार असतात. त्यांची व्यवस्था कोलमडत नाही. याला म्हणतात स्केलेबिलिटी. आता विचार करा, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर बिग बिलियन डे सेल लागतो. तेव्हा लाखो लोक एकाच वेळी वेबसाईटवर येतात. जर त्यांची सिस्टीम स्केलेबल नसती तर ती लगेच क्रॅश झाली असती. क्लाउडमध्ये गरजेनुसार क्षमता आपोआप वाढवली जाते आणि गंमत म्हणजे तुम्हाला फक्त वाढीव क्षमतेसाठी जेवढा वेळ वापरली तेवढेच पैसे द्यावे लागतात. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे चिंताच नाही, पण एक मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो तो म्हणजे सुरक्षा. माझा महत्वाचा डेटा मी दुसऱ्या कुणाच्या तरी कम्प्युटरवर ठेवतीये, हे बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासारखं सुरक्षित आहे का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर आहे, हे बँकेच्या लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित आहे. विचार करा, एक सामान्य बँक आपल्या लॉकर रूमच्या सुरक्षेवर किती खर्च करत असेल. आता कल्पना करा की मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलसारख्या कंपन्या, ज्यांच्याकडे जगातल्या लाखो कंपन्यांचा डेटा आहे, त्या सुरक्षेवर किती खर्च करत असतील. खूपच जास्त. ते अब्जावधी डॉलर्स सायबर सुरक्षेवर खर्च करतात. त्यांच्याकडे जगातले सर्वोत्तम सुरक्षा तज्ज्ञ असतात. आपण आपल्या ऑफिसमध्ये जेवढी सुरक्षा व्यवस्था करू शकतो त्याच्या हजारो पटीने अधिक मजबूत सुरक्षा ते देतात. त्यामुळे आपला डेटा तिथे जास्त सुरक्षित असतो. हे ऐकून खरंच हायसं वाटलं. म्हणजे अवेलेबिलिटी, स्केलेबिलिटी, सिक्युरिटी हे मोठे फायदे झाले. अजून एक शब्द दिसतोय, मॅनेजेबिलिटी. याचा अर्थ व्यवस्थापन करणं सोपं जातं असं आहे का? अगदी तसंच. विचार करा, तुमच्या घरात टीव्ही, एसी, फॅन, लाईट या सगळ्यांसाठी एकच युनिव्हर्सल रिमोट असेल तर आयुष्य सोपं होईल. हो ना, इकडून तिकडे रिमोट शोधत फिरायला लागणार नाही. क्लाउड तुम्हाला तसाच एक युनिव्हर्सल रिमोट देतं. त्याला डॅशबोर्ड किंवा पोर्टल म्हणतात. तुम्ही तुमच्या सर्व सेवा, सर्व्हर्स, ॲप्लिकेशन्स सगळं एकाच ठिकाणाहून मॅनेज करू शकता. यामुळे IT टीमची डोकेदुखी खूप कमी होते. वाह. म्हणजे क्लाउड केवळ पैसे वाचवत नाही, तर वेळ आणि डोकेदुखी दोन्ही वाचवतं. आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात चविष्ट भागाकडे आलो आहोत. तिसरा मॉड्यूल आहे डिस्क्राईब क्लाउड सर्व्हिस टाइप्स. आणि इथे मला IaaS, PaaS आणि SaaS असे 3 विचित्र शब्द दिसतायत. हो, हे शब्द सुरुवातीला विचित्रच वाटतात. पण हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यांच्या आवडत्या पिझ्झाची मदत घेऊया. क्लाउड सेवांचे हे 3 मुख्य प्रकार म्हणजे पिझ्झा खाण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. पिझ्झा? आता मात्र मला उत्सुकता लागलीय. सांगा बघू. चला तर, सुरुवात करूया IaaS पासून, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. पिझ्झाच्या भाषेत हे म्हणजे तुम्ही दुकानातून फक्त पिझ्झा बनवण्याचं सामान विकत आणता. पिझ्झा बेस, सॉस, चीज, भाज्या वगैरे? हो, पण घरी आल्यावर किचन तुमचा, ओव्हन तुमचा आणि पिझ्झा बनवण्याची मेहनतही तुमचीच. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं, पण सगळी जबाबदारी तुमचीच असते. तांत्रिक भाषेत क्लाउड तुम्हाला फक्त मूळ कम्प्युटिंग संसाधने म्हणजे सर्व्हर्स आणि स्टोरेज भाड्याने देतं. बाकी सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं. ठीक आहे. IaaS म्हणजे घरी पिझ्झा बनवा. मग PaaS म्हणजे काय? प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. म्हणजे प्लॅटफॉर्म सेवा म्हणून. हे म्हणजे तुम्ही डॉमिनोज किंवा पिझ्झा हटमधून पिझ्झा ऑर्डर करता, जो तुमच्या घरी डिलिव्हर होतो. पिझ्झा तयार आहे, तो कोणत्या ओव्हनमध्ये बनवला, किचन कोणी स्वच्छ केलं, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. बरोबर. टॉपिंग्ज मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडले आहेत. तुम्हाला फक्त तो घरी आरामात बसून खायचा आहे. इथे क्लाउड तुम्हाला ॲप बनवण्यासाठी एक तयार प्लॅटफॉर्म देतं. हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमची चिंता करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या कोडवर लक्ष केंद्रित करता. उत्तम. आणि मग उरला SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हे तर मग रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणंच असणार. तुम्ही बरोबर ओळखलात. SaaS म्हणजे थेट रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिझ्झा खाणे. तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त मेन्यू कार्ड बघून ऑर्डर द्यायची आणि गरमागरम पिझ्झा खायचा. आपण सगळे कळत नकळत रोज SaaS वापरतो. जसं की Gmail, Netflix,
जीमेल, नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365, गुगल मॅप्स ही सगळी SaaSची उत्तम उदाहरणं आहेत. तुम्ही फक्त सॉफ्टवेअर वापरता, त्यामागे काय चालतंय याच्याशी तुमचा काही संबंध नसतो. हे पिझ्झाचं उदाहरण अप्रतिम आहे. आता माझ्या डोक्यात हे पक्कं बसलं. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये सामायिक जबाबदारीबद्दल बोललो होतो. या पिझ्झाच्या प्रत्येक प्रकारात ती जबाबदारी कशी बदलते? खूपच छान प्रश्न आहे. यामुळे संकल्पना अजून स्पष्ट होईल. IaaS म्हणजे घरी पिझ्झा बनवताना तुमची जबाबदारी सर्वात जास्त असते. क्लाउड प्रोव्हायडर फक्त ओव्हन आणि गॅस देतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, डेटा, ॲप्लिकेशन या सगळ्याची जबाबदारी तुमची. अच्छा. PaaS मध्ये म्हणजे पिझ्झा डिलिव्हरीमध्ये तुमची जबाबदारी कमी होते. ऑपरेटिंग सिस्टीमपर्यंतची जबाबदारी प्रोव्हायडरची. तुम्ही फक्त तुमचं ॲप्लिकेशन आणि डेटा सांभाळायचा. आणि SaaS म्हणजे रेस्टॉरंटमध्ये खाताना तुमची जबाबदारी जवळजवळ शून्य असते. तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर वापरायचं आहे, बाकी सर्व गोष्टींची जबाबदारी सेवा देणाऱ्या कंपनीची असते. तर हा होता मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड कॉन्सेप्ट्स या लर्निंग पाथचा एक सविस्तर आढावा. खरं सांगते, सुरुवातीला वाटलेली भीती आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आज आपण क्लाउड म्हणजे भाड्याने घेतलेला फंक्शन हॉल आहे हे पाहिलं. त्याचे सार्वजनिक बस, स्वतःची गाडी आणि हायब्रिड प्रकार समजून घेतले. त्यानंतर आपण क्लाउडचे फायदे पाहिले. त्यासाठी आपण 24 तास उघड्या असलेल्या आईस्क्रीमच्या टपरीचं उदाहरण घेतलं. हो, हाय अवेलेबिलिटी आणि स्केलेबिलिटी. आणि आपला डेटा बँकेच्या लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित कसा असतो हेही समजून घेतलं. आणि शेवटी आपण पिझ्झाच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या उदाहरणावरून IaaS, PaaS आणि SaaS हे 3 महत्त्वाचे सेवा प्रकार समजून घेतले. अगदी बरोबर. ही तर क्लाउडच्या अफाट विश्वाची फक्त ओळख आहे. पण आता क्लाउड हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर फक्त पांढरे ढग येणार नाहीत, तर त्यामागे असलेलं तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि त्याच्या शक्यता नक्कीच दिसतील. नक्कीच. आता जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी काहीतरी सोडून जाऊया. हो, का नाही? आता आपण रोज जे ॲप्स वापरतो, जसं की फोटो शेअर करण्यासाठी Instagram, रस्ता शोधण्यासाठी Google मॅप्स किंवा अगदी पैसे पाठवण्यासाठी वापरले जाणारे ऑनलाईन बँकिंग ॲप्स, ते या 3 पिझ्झाच्या प्रकारांपैकी म्हणजे IaaS, PaaS की SaaS कोणत्या प्रकारात मोडत असतील याचा कधी विचार केलाय का? विचार करून बघा, खूप गंमत येईल आणि आज आपण शिकलेल्या संकल्पना अजून पक्क्या होतील.